Welcome children. Students, today we discuss about time. Open your book, page number 54. 3.1 Study Tour 3. Students, we discuss about time. What is mean by time? Time means वेळ. आपल्याला जो बहुमोल पैशापेक्षा किमतीवान जो आहे तो काय आहे तर वेळ आहे. त्या वेळेच्या संदर्भात आपल्याला लेखक काय सांगतात बघा. कोण लेखक आहेत? क्रिस्टिनो रेस्टी. टाइम, हाऊ मेनी सेकंड इन अ मिनिट? 60 अँड नो मोर इन इट. स्टुडंट्स, किती सेकंड असतात एका मिनिटमध्ये? 60 सेकंड असतात. त्याच्यापेक्षा अधिक काही नसतं. नेक्स्ट, हाऊ मेनी मिनिट्स इन ॲन आवर? 60. फन, सन अँड शॉर. बघा, एका तासामध्ये किती मिनिट असतात? 60 मिनिट असतात. आणि इथे एक फ्रेज दिलेली आहे, सन अँड शॉर. व्हॉट इज सन अँड शॉर? ऊन पाऊस असं म्हटलं आहे. त्याचा अर्थ आहे ऊन आणि पाऊस. हाऊ मेनी आवर्स इन अ डे? 24 फॉर वर्क अँड प्ले. बघा, एका दिवसामध्ये किती आवर्स असतात तर 24 आवर्स असतात. आणि ते कशासाठी असतात? फॉर वर्क अँड प्ले. आपल्याला खेळायसाठी असतात आणि कामसुद्धा करायसाठी असतात. नेक्स्ट, हाऊ मेनी डेज इन अ वीक? 7 दिवस असतात. बोथ टू हिअर अँड स्पीक. काय करतो या दिवसामध्ये आपण आठवड्याभरामध्ये? तर आठवडाभरामध्ये आपण काही गोष्टी शिकत असतो, काही बोलत असतो, काही संवाद करत असतो आणि तो संवादासाठी हे दिवस असतात. लेखक पुढं असं म्हणतो, हाऊ मेनी वीक्स इन अ मंथ? 4. एका महिन्यामध्ये 4 आठवडे असतात. कधी कधी 5ही येतात, पण 4 आठवडे सरासरी असतात. ॲज द स्विफ्ट मून रन्थ. स्टुडंट्स, व्हॉट इज मीन बाय स्विफ्ट? मूविंग क्विकली, that is called swift. Runth means old form of runs, that is called runth. Sage means, what is sage? Sage means wise man, that is called sage. Next, how many months in a year? 12. 12 महिने असतात एका वर्षामध्ये. The almanac makes clear. अल्मॅनिक मीन्स पंचांग, दिनदर्शिका, त्यालाच काय म्हणतात? अल्मॅनिक. हाऊ मेनी इयर्स इन ॲन एज? 100. एका युगामध्ये किती असतात तर 100 वर्षे असतात. सेज द सेज, सुज्ञ मनुष्य हे सांगतात, किंवा ज्ञानी पुरुष याच्या बाबतीत असं सांगतात. नेक्स्ट, हाऊ मेनी एजेस इन टाईम? No one knows the rhyme. No one knows the rhyme. Students, sage means wise man, that is called sage. Almanac, a book that gives information about important days and dates, phase of the moon, the daily time of the rising and setting of the sun, the moon, other planets and stars, etc. An almanac gives this information for the whole year, that is called almanac. Students, today we discuss about time. See here,